नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 या ठिकाणी बघा मित्रांनो, DMARचा आज झालेल्या ठिकाणी बघा पेपर आपण मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या आज झालेल्या पेपरमध्ये कोणते प्रश्नसंच या ठिकाणी बघा विचारण्यात आले होते ते या ठिकाणी बघा आपण आज मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा मित्रांनो कव्हर करत आहोत, अभ्यासत आहोत। मित्रांनो, जर तुमचा या ठिकाणी बघा आणखीनही बघा या ठिकाणी जर पेपर झाला नसेल तर त्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमधले सर्व काही प्रश्नसंच मित्रांनो बघा या ठिकाणी अत्यंत मित्रांनो बघा या ठिकाणी उपयुक्त असे ठरणार आहेत। म्हणून बघा, जर तुमचा अनेक पेपर जर झाला नसेल बघा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। म्हणजे बघा तुम्हाला या ठिकाणी TCS पॅटर्न मित्रांनो कशा स्वरूपाचे प्रश्नसंच या ठिकाणी बघा पेपरला विचारत आहे ते या ठिकाणी बघा तुम्हाला समजून जाईल। ओके, तर प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते पंच ज्ञानेंद्रियापैकी नाही? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक अ मित्रांनो बघा दात या ठिकाणी बघा हे मित्रांनो बघा जे की पंच ज्ञानेंद्रियापैकी मित्रांनो एक नाही बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्रण वापरतात? तर विद्युत शेगड्या आणि विद्युत प्रकारचे मित्रांनो बघा विविध प्रकारचे विद्युत रोध तयार करण्यासाठी बघा धातूचे कोणते बघा या ठिकाणी संमिश्रण वापरतात? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब जर्मन सिल्वर बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक ब। ओके, पुढे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बघा अतिथी बनले होते? तर बघा जे की आपल्या भारताच्या मित्रांनो बघा पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री जे की नरेंद्र मोदी हे बघा कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रांनो बघा त्या देशाच्या ठिकाणी अतिथी बनले होते? तर ते म्हणजे बघा जे क्रमांक बघा क मालदीव बघा मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार असेल। ओके, पुढे, चौथा, बघा कशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी बघा TCS पॅटर्न विचारत आहे। बघा, कोणत्या राज्याने TB परीक्षणासाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केली? तर कोणत्या राज्याने या ठिकाणी बघा TB परीक्षणासाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केली? तर बघा जे की क्रमांक बघा केरळ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार आहे। ओके, पुढे, पंखा ऊर्जेचे कोणते रूपांतर दर्शवितो? तर बघा या ठिकाणी मित्रांनो पंखा हे बघा ऊर्जेचे या ठिकाणी कोणते रूपांतर दर्शवते? तर ते बघा जे की क्रमांक मित्रांनो अ बघा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत मित्रांनो रूपांतर मित्रांनो बघा या ठिकाणी पंखा म्हणजे मित्रांनो बघा फॅन बघा या ठिकाणी मित्रांनो दर्शवत असतो। ओके, पुढचा, या ठिकाणी बघा तुमचा एकही मित्रांनो या ठिकाणी सेकंद वाया न घालता सर्व प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी काहीही वेळ न लावता तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे। ओके, तर बघा मित्रांनो म्हणून जर तुम्हाला आपला हा भाग आवडत असेल अवश्य लाईक करत चला। सहावा, मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? तर बघा जे की मित्रांनो मूलभूत अधिकारांचे जर हनन झालं तर सर्वोच्च मित्रांनो बघा न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते? तर बघा जे की क्रमांक 32 कलम मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार काय? तर बघा जे की कलम 32 मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर। ओके, पुढे, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बघा मित्रांनो स्वाईन फ्लू हा बघा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर बघा जे की क्रमांक H1 व N1 या मित्रांनो बघा विषाणूमुळे स्वाईन फ्लू बघा हा या ठिकाणी मित्रांनो बघा रोग होतो बघा जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढे, महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपला कोणता पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा नागपूर व चंद्रपूर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल। ओके, जे की क्रमांक बघा नागपूर व चंद्रपूर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? तर मित्रांनो या चारपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? इराण बघा या देशाची सीमा आपल्या भारताला लागत नाही, सोबत चीन, म्यानमार, पाकिस्तान, नेपाळ जसं की बघा बांगलादेश, भूतान मित्रांनो या सर्व देशाची बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताला बघा मित्रांनो सीमा लागते। ओके, तर बघा जे की क्रमांक अ बघा इराण मित्रांनो या बघा देशाची आपल्या भारताला मित्रांनो सीमा बघा या ठिकाणी लागत नाही। ओके, पुढे 10वा बघा, तर मित्रांनो महत्त्वाची एक गोष्ट लक्षात असू द्या, तर काय ती म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या या DMARच्या परीक्षेसाठी मित्रांनो एक अत्यंत उपयुक्त असा या ठिकाणी आम्ही बघा 5000+ प्रश्नांचा महाटोकळा या ठिकाणी बघा लॉन्च केलेला आहे। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी 5000+ प्रश्न आहेत। यात बघा प्रश्नांचा सामान्य विज्ञान,
मराठी व्याकरण व चालू घडामोडीचा महाठोकळा मित्रांनो या ठिकाणी आताच आपला खरेदी करा. कारण बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बरेच प्रश्न या ठिकाणी बघा परीक्षेला विचारण्यात येत आहेत. म्हणून बघा आताच खरेदी करण्यासाठी मित्रांनो 7414 93 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला बघा ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवायचे आहे मित्रांनो. अवघ्या 1 ते बघा मित्रांनो 2 मिनिटाच्यात आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ की मित्रांनो. बघा या ठिकाणी बघा आपल्या महाठोकळ्यामधले मित्रांनो बघा या 5000+ प्रश्नातले मित्रांनो बरेचसे मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो प्रश्न या ठिकाणी बघा आपल्या परीक्षेत विचारले जात आहेत. कारण मित्रांनो या ठिकाणी बघा जसंही विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षा देऊन येतात, पेपर देऊन येतात मित्रांनो, त्यांच्या या ठिकाणी बघा प्रतिक्रिया बघा आम्हाला मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअप मार्फत मित्रांनो बघा या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया बघा त्यांच्या या ठिकाणी देत आहे मित्रांनो. त्यांच्या प्रतिक्रियेनुसार बघा मित्रांनो बरेचसे आपल्या या ठिकाणी बघा जवळपास प्रत्येक पेपरामध्ये 10 ते 15 प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या महाठोकळ्यातले येत आहेत ओके मित्रांनो त्यांच्या प्रतिक्रियेनुसार. म्हणून अवश्य आपला संपूर्ण तुम्ही महाठोकळा या ठिकाणी बघा आताच खरेदी करा ओके. वेळ लावू नका, लगेच खरेदी करण्यासाठी 7414 93 93 07 हा आपला या ठिकाणी बघा क्रमांक आहे ओके. लगेच खरेदी करा. पुढे फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे काय? तर बघा मित्रांनो फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे काय? तर बघा जी की क्रमांक ब बघा पर्वणी मित्रांनो ती असती ओके. बघा जी की क्रमांक ब पर्वणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. काजूंची या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द सुचवायचा आहे. तर काजूंची बघा या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द बघा जी की क्रमांक अ बघा जी की गाथन मित्रांनो बघा या ठिकाणी आहे बघा काजूंची असते गाथन ओके. तर लक्षात असू द्या. पुढे जे जे बोले तैसा चाले तोही वाहील निवांत अंगी असूनही ज्ञानपदे सदा सर्वदा तो लीन ही अभंग हा अभंग कोणाचा आहे? तर मित्रांनो बघा हा अभंग या ठिकाणी बघा जी की क्रमांक बसंत एकनाथ महाराजांचा आहे बघा जो की लक्षात बघा तुम्हाला मित्रांनो बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बघा हे सर्व काय प्रश्न तुम्ही पाठांतर करा मित्रांनो पाठांतर करा. कारण मित्रांनो बघा हे प्रश्न देखील या ठिकाणी बघा मित्रांनो पेपरमध्ये रिपीट होण्याची बघा मित्रांनो या ठिकाणी दाट म्हणजे 100% मित्रांनो बघा या ठिकाणी संभाव्यता आहे. म्हणून संपूर्ण प्रश्न तुम्ही पाठांतर मात्र करत चला. पुढे हत्तीच्या पायी येते मुंगीच्या पायी जाते या म्हणीचा अर्थ काय? तर हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते या म्हणीचा अर्थ बघा जी की क्रमांक आजार व संकट एकदम येतो पण हळूहळू जाते असा मित्रांनो बघा या ठिकाणी या म्हणीचा अर्थ होतो. बघा 14वा अनुरक्त या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बरं तर काय अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगला नाही तर समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड बघा यथायोग्य हा मित्रांनो या ठिकाणी अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे. आणि इच्छायुक्त प्रेमबद्ध आणि असत्य हे मित्रांनो बघा हे तीनही शब्द अनुरक्त या शब्दाचे बघा जे की समानार्थी शब्द आहेत ओके. लक्षात असू द्या. पुढे मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे ओके. तर मिशांना तूप लावणे या वाक्यप्रचाराचा बघा जो की योग्य अर्थ उगीच ऐट करणे हा होतो बघा जी की क्रमांक अ बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. 16वा आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बघा आत्मस्तुती असा होतो बघा आत्मस्तुती ओके. लक्षात असू द्या. पुढचं बघा पुढीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी चारपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मित्रांनो बघा या ठिकाणी एक वचन अनेक वचन एक वचन अनेक वचन मित्रांनो बघा या ठिकाणी नर अशा प्रकारचं या ठिकाणी केलं आहे. म्हैस एक असली म्हैसला म्हैस हा शब्द मित्रांनो या ठिकाणी एकवचनी अनेकवचनी म्हशी. मगर एकवचन मगरी अनेकवचनी. चिंच एकवचनी आणि मित्रांनो चिंचोका याचा अनेकवचन असं होत नाही. तर चिंच या शब्दाचं अनेकवचन बघा जे की चिंचा असं होता चिंचा असं होतं. म्हणून बघा जे की अयोग्य जोडी मित्रांनो या ठिकाणी बघा जे की क्रमांक सी बघा जी बघा क बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर ओके. विहीरचं विहिरी अनेकवचन होतं ओके. या ठिकाणी बघा जे की क्रमांक चिंचचं चिंचोका मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो अयोग्य मित्रांनो म्हणजेच काय चुकीची जोडी मित्रांनो बघा या ठिकाणी असणार आहे बघा जे की क्रमांक ओके. पुढे 18वा शेवटचे 3 उरलेत बघून घ्या ओके. 20 प्रश्न होते टोटल. तर विरुद्धलिंगी नसलेली जोडी आपल्याला बघा या ठिकाणी ओळखायची आहे. तर विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओके. तर नर नारी नर हा पुरुषलिंग आणि ही स्त्रीलिंग आणि उंट पुल्लिंग सांडणी म्हणजे उंठाची बायको आपण म्हणू शकतो जे की या ठिकाणी स्त्रीलिंग. मोर लँडोर बरोबर आहे आणि वाघ आणि मुरळी
ही या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. चुकीची जोडी या ठिकाणी कोणती, तर बघा जी की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी वाघाचं मित्रांनो जे की स्त्रीलिंगी रूप कोणतं, तर ते म्हणजे बघा जे की वाघीण होतं. ओके, आणि मुरळीचं जर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण जर पुरुषलिंग जर केलं तर ते होते बघा वाघ्या होते. बरं, वाघ्या असं होतं. ओके, तर लक्षात असतं बघा जे की क्रमांक बघा ड, वाघ व मुरळी बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर म्हणजे की बघा या ठिकाणी विरुद्ध लिंगी नसलेली मित्रांनो बघा ही जोडी आहे. ओके, पुढे 19 बघा, चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. ओके, तर चकोर या शब्दातील च हा वर्ण बघा मित्रांनो या ठिकाणी बघा कोणत्या प्रकारचा आहे, तर ते बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक अ बघा तालव्य या प्रकारचा आहे, जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, बघा जे की क्रमांक अ बघा तालव्य. ओके, लक्षात असू द्या. शेवटचा बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक बघा जी की दरवर्षी कोठं घेतली जाते, तर बघा जी की क्रमांक बघा अ मित्रांनो बघा दाओस बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की दाओस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके, तर बघा मित्रांनो हे होते या ठिकाणी बघा आपले आजचे बघा जी की DMERच्या पेपरमध्ये मित्रांनो बघा विचारण्यात आलेली प्रश्नसंच, जे की मित्रांनो मराठी ग्रामर, करंट अफेअर्स आणि मित्रांनो बघा GK वरचे मित्रांनो बघा हे सर्व काही प्रश्न या ठिकाणी होते मित्रांनो. म्हणून काय करा बघा तुम्ही लगेच या ठिकाणी बघा आपला महाढोकळा आत्ताच या ठिकाणी खरेदी करा. खरेदी करण्यासाठी बघा मी तुम्हाला या ठिकाणी वरी आपला नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो, त्या नंबरवर जा, कॉन्टॅक्ट साधा किंवा मित्रांनो बघा सरळ बघा 150 रुपये फोनपे करा किंवा जीपे करा. मित्रांनो बघा जीपे केलेली फोनपे केलेली बघा सरळ या ठिकाणी बघा आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. बघा अवघ्या मित्रांनो बघा 1 ते 2 मिनिटाच्यात आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ मित्रांनो, अवेलेबल करून देऊ. ओके, या ठिकाणी बघा कसल्याही प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी बघा तुमची फसवणूक वगैरे केली जाणार नाही. ओके, म्हणून बघा आपला हा महाठोकळा बाय करून घ्या. आणि बाकी प्रश्न कसे वाटले मित्रांनो आणि कसे बघा या ठिकाणी DMERमध्ये TCSनं प्रश्नसंच विचारले हे तर तुम्हाला या ठिकाणी कळलंच आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत अत्यंत मित्रांनो हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणून काय करा, शेअर करा. आणि जर तुम्ही मला एवढं सांगून देखील जर तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हाच्या अशा एका मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.